नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, संध्याकाळच्या वेळेला 4 कामं आवर्जून आपण करावीत। म्हणजे 4 गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही करायलाच हव्यात। त्यामुळे तुमच्या घरात माता लक्ष्मीचा प्रवेश होईल, घर धनधान्याने भरून जाईल, अर्थात घरात सुख समृद्धी येईल। त्याचप्रमाणे घरातल्यांचे मन प्रसन्न होईल। अशा कोणत्या आहेत त्या 4 गोष्टी, चला जाणून घेऊया। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये सूर्योदयाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आपल्याकडे जी पंचांग पद्धती आहे ती सुद्धा सूर्योदयानुसार आचरली जाते। म्हणजे सूर्योदयाला जी तिथी असते ती त्या दिवसाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे। सूर्योदयाला अनेकविध गोष्टी करण्याचा सल्ला दिला जातो। अगदी आराध्य दैवताचे पूजन, नामस्मरण, मंत्र जप तर व्यायामापर्यंत या सर्व गोष्टींसाठी सूर्योदयाला ह्या गोष्टी करणं सर्वोत्तम मानलं गेलेलं आहे। परंतु सूर्यास्ताचा कालावधी हा देखील अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण हा ठरत असतो आणि या सूर्यास्ताच्या वेळेला म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला कुठल्या गोष्टी आपण आवर्जून कराव्यात आणि कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत याबद्दल देखील शास्त्रात सांगितलेले आहे। सूर्यास्ताच्या वेळी तिन्ही सांजेचा काळ म्हणजेच दिव्या लागणीचा काळ मानला जातो। त्यावेळी घरात माता लक्ष्मीचे आगमन हे होते अशी मान्यता आहे। तसंच सूर्योदयाप्रमाणे सूर्यास्ताच्या वेळी देखील आराध्य दैवतेचे नामस्मरण करावं, देवासमोर दिवा लावावा असं सांगितलं जातं। देशभरातील कोट्यवधी घरांमध्ये तसंच मंदिरांमध्ये या तिन्ही सांजेच्या वेळेला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विधी हे केले जातात। या विधींसह लक्ष्मीची उपासना, आराधना, नामस्मरण हे सुद्धा लाभदायक व पुण्यदायक ठरते। माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव तुम्हालाही घ्यायचा असेल तर संध्याकाळच्या वेळी 4 गोष्टी आवर्जून करायच्या आहेत। त्यातील पहिली गोष्ट म्हणजे दीप प्रज्वलन। संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला घराच्या मुख्य दाराजवळ व तुळशीजवळ दिवा अवश्य लावावा। जसं सायंकाळी देवाजवळ आपण दिवा लावतो तसाच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील दिवा हा लावावा। तसेच तुळशीजवळ देखील दिवा लावावा। माता लक्ष्मीचे मनापासून स्मरण करावे। असं केल्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन तिचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेला ही कृती केल्याने घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते आणि घरात सकारात्मकता प्रवेश करते। तसेच घरातल्या सदस्यांचे मन हे प्रसन्न राहते। दुसरी गोष्ट म्हणजे मौन धारण करणे। भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये मौनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आलेले आहे। ऋषी मुनी सुद्धा मौन धारण करत असल्याचे आपण ऐकलंही आहे आणि पाहिलंही आहे। सांजवेळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेला मौन धारण करणे असं सांगितलं जातं, कारण या वेळेत आपले आराध्य दैवत, त्यांचं नामस्मरण, मंत्र जप तसेच मौन धारण करण्याची कृती ही आपण जर केली तर त्यामुळे पुण्य लाभ तर होतोच, पण आपल्याला शुभ फळ देखील प्राप्त होतात। तसेच जर घरामध्ये गृहक्लेश असेल, वादविवाद जर होत असतील, तसेच गृहक्लेश, वादविवाद हे यामुळे कमी होतात। जर तुमच्या घरात कलह, क्लेश, वादविवाद होत असतील, तुमच्या समोर प्रश्न असेल की काय करावे, तर मौन धारण करण्यासारखा दुसरा उपाय नाही। सांजवेळी दिवे लागण्याच्या वेळेला थोडा वेळ का होईना मौन धारण करावे व मन एकाग्र करून कुलदैवताचं स्मरण व नामस्मरण आपण करावं। याचा निश्चितच लाभ हा होत असतो। त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे पूर्वजांचे स्मरण। सूर्यास्ताच्या वेळी दिवे लागण्याच्या वेळेला पूर्वजांचे स्मरण अवश्य करावे। सांजवेळी घरात जर पूर्वजांचे फोटो असतील तर त्यांना मनपूर्वक नमस्कार करावा, अगदी मनापासून स्मरण करावे व त्यांनी आपल्यासाठी जे काही केले आहे त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी। चांगल्या आठवणींना मनात उजाळा द्यावा। एक दिवा लावून तो पूर्वजांना अर्पण करावा। असं केल्याने पूर्वज प्रसन्न होऊन त्यांचे अनेक उत्तम आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। त्याचबरोबर पितृदोषांपासून देखील मुक्तताही मिळत असते। चौथी गोष्ट म्हणजे सांजवेळी कधीही झोपू नये। एखाद्या व्यक्तीचं भाग्य त्याच्या कर्मातून, त्याच्या कृतीतून आणि त्याच्या आचरणामधून वृद्धिगत होत असतं। या तिन्ही सांजेच्या वेळेला जर तुम्ही झोपलात तर तुमचे भाग्यही झोपते, भाग्याचे पाठबळ राहत नाही, तसेच भाग्याची साथही मिळत नाही। जर एखादी व्यक्ती खूपच आजारी आहे तर ती गोष्ट वेगळी आहे, पण साधारणतः ज्यांना ज्यांना आजारपणात उठून बसणं शक्य आहे त्यांनी सुद्धा सांजवेळी उठून बसावं आणि इष्ट देवतेचं नामस्मरण मनातल्या मनात करावं। अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या गोष्टींमुळे आपलं आयुष्य काय बदलणार आहे असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येऊ शकतो।
पण साधारण महिनाभर या सर्व प्रकारच्या गोष्टींचे पालन तुम्ही करून पहा. तुमच्या मनात त्याचप्रमाणे घरात जी काही प्रसन्नता येईल ती नक्कीच तुम्हाला जीवन जगण्याची नवीन ऊर्जा ही देऊन जाईल. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये सांजवेळी कोणत्या 4 गोष्टी आपण प्रकर्षाने करायच्या आहेत त्याविषयी आपण माहितीही पाहिलेली आहे. तर तुम्हीही नक्कीच हा अनुभव घेऊन पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसे अनुभव आलेत ते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. मी उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. श्री स्वामी समर्थ.